बघा, आपण हे चॅप्टर जे 2 आहे हे स्टार्ट करतोय आपण इथे मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स. ओके, इथे मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे सिलेबस आहे दिलेलं आणि हे त्याचे नोटेशन. ओके, हे नोटेशन आहे. ग्रीन पेन यूज करते. ओके, एवढा मोठा पण नको आहे, थिकनेस कमी देते. x इज इक्वल्स टू x1 x2 अप टू xk हे नोटेशन आहे. p इज इक्वल्स टू p1 अप टू pk हे नोटेशन आहे. आणि जो मल्टीनॉमियल म्हणजेच काय की इथे एकापेक्षा जास्त व्हेरिएबल आहे. x1 x2 अप टू xk किती आहे, मल्टी आहे, म्हणून आपल्याला x1 x2 अँड xk असं लिहिले. बाय म्हणजेच काय 2, ह्याप्रमाणे 3 पेक्षा जास्त असले की ते काय होतात, मल्टी होतात. ओके, नाउ सॉरी हे नोटेशन आपल्याला हे हिस्ट्री दिलेली आहे, कंटेंट्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय हे दिलेले. इंट्रोडक्शन बघा, we have studied situation which are treated Bernoulli trial has 2 outcomes. Use this situation. जिथे 2 असेल तिथे बर्नॉली यूज करतात. ओके, 2 असेल तर बर्नॉली ट्रायल्स. वेअर ट्रायल्स हॅज 2 outcomes. We use this situation probability model as binomial distribution. The Bernoulli trial is an experiment having 2 outcomes. But in some situation there are trial result into more than 2 outcomes. We can use the multinomial. हे माहिती पाहिजे. जिथे 2 पेक्षा जास्त ट्रायल्स आउटकम्स असतात, जसं आता पास फेल हे 2च आउटकम आहे, पास किंवा फेल हे 2च आउटकम आहेत. म्हणजे हे काय झालं, बायनॉमियलचं झालं. पण आता जसं ब्लड ग्रुप आहे, किती आहे, मोर दॅन 2 आहे ना इंडिव्हिज्युअल्स, ओ ग्रुप, ए ग्रुप, बी, ए बी, ए प्लस, बी प्लस अशा टाईपचे. नंबर ऑफ फेसेस ऑफ डाय 6 आहेत. तर असे जेव्हा सिच्युएशन असतात मोर दॅन 2 दिले, तेव्हा आपण मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करतो. फर्टिलिटी लँड इथे 3 आहे, इथे पण 3 आहे, तर मोर दॅन साठी काय आपण 2 यूज करतो. ओके, आणि सपोज ट्रायल एक्सपेरिमेंट रिझल्ट इन टू के आउटकम्स T1 T2 अप टू TK. इट इज रिपीटेड टाइम्स. ओके, के. This was the introduction. Now PMF of मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन. PMF म्हणजेच प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. हे महत्त्वाचं आहे. ही फक्त डेफिनेशन दिली आहे. डिस्क्रीट के रँडम व्हेरिएबल x इज इक्वल्स टू x2 xk पर्यंत इज सेड टू फॉलो मल्टीनॉमियल प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n p1 p2 अप टू pk इफ इट इज जॉईंट प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन इज गिव्हन बाय आणि x1 इज इक्वल्स टू x1 x2 इज इक्वल्स टू x2 xk आणि हे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय धिस p1 raised to x1, p2 raised to x2 and pk raised to xk, and here summation xi is equals to n and summation pi is the 1 otherwise. Okay, multinomial properties आहेत ह्या. repeated consist of n repeated trials, each trial has discrete number of possible outcomes. म्हणजे त्याचं तेवढंच राहणार. डिस्क्रीट म्हणजेच काय, सपोज ब्लड ग्रुपचे किती आहे तेवढेच आहे, ए बी प्लस ए बी ओ हे एवढेच आहे ना, एवढेच राहणार आहे, म्हणजे डिस्क्रीट फिक्स व्हॅल्यूज. ओके, तशा टाईपचं. आता ट्रायल्स ऑफ 6 फेसेस म्हटले ना, 6 फेसेस तर डायचे तर 6च राहणार, म्हणजे ते काय फिक्स आहे. ओके, म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण की डिस्क्रीट. ओके, सिम्बॉलिकली वी कॅन राईट असं लिहितो आपण सिम्बॉलिकली. MD मल्टीनॉमियल n p1 p2 अप टू pk पॅरामीटर्स. हे प्रॉपर्टीज आहेत त्याच्या.
मला ह्या माहिती पाहिजे प्रॉपर्टीज. रीड कराल, स्क्रीनशॉट घ्या. नाव MGF मीन अँड व्हॅरियन्स. तर MGF घ्यायचं असेल तर आपण x इज इक्वल्स टू दिस अँड दिस इज द आवर PMF. आणि MX ऑफ टी लिहितो आपण. ओके, हे MX ऑफ टी म्हणजेच MGF. तर इथे मल्टीनॉमियल आहे, जिथे वन व्हेरिएबल असेल तिथे एक्सच घेतले आपण, पण मल्टी आहे तर x1 x2 अप टू xk असं दिलं आहे. आणि एक्सपेक्टेशन ऑफ ही व्हॅल्यू x1 समेशन x2 समेशन xk e रेस टू t1 t2 t1 x1 t1 t2 x2 हे कॉमन इथे p इंटू x1 x2 अप टू xk. हिअर आता k-1 घेतले आपण समेशन xk1 e रेस टू t1 x1 t2 x2 अँड सो ऑन tk xk. आणि हे जे p ऑफ x आहे हे काय आहे, ही व्हॅल्यू म्हणजे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय x1 फॅक्टोरियल. हा काय झाला PMF. हा काय आहे PMF ऑफ मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, देन हिअर xk-1 पर्यंत आहे ही व्हॅल्यू. मग हे इकडे टर्म घेतलेली आहे आपण आणि P1 e रेस टू T1 P1 e रेस टू T1 ही टर्म कॉमन. ह्याला दोघांनाही पॉवर x1 आहे, हा x1 आहे इथे आणि ह्याला पण x1 पॉवर आहे म्हणून ह्या टर्म आपण कॉमन केलो x2 आणि kच्या टर्म इथे x घेतल्या. परत इथे P1 e रेस टू T1. ओके, आणि ह्या प्रत्येक टर्मला xk x2 अँड x1 आहे. तर आपण ही टर्म काय घेतलं ॲडिशनमध्ये समेशन ही टर्म ड्यू टू मल्टीनॉमियल थेरम. आता मल्टीनॉमियल थेरम काय आहे, हा आहे फॉर पॉझिटिव्ह इंटिजर जर असं दिलेलं असेल हे तर a1 प्लस a2 प्लस अँड सो ऑन प्लस ak रेस टू n समेशन x1 अप टू समेशन xk-1 इंटू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय x1 फॅक्टोरियल अप टू xk फॅक्टोरियल इंटू a1 रेस टू x1 a2 रेस टू x1. ह्याप्रमाणेच आपण इथे काय घेतलेलं आहे. ओके, ह्या थेरमच्या नुसार आपण ते घेतले समेशन. ओके, ह्या थेरमप्रमाणे हिअर xk इज इक्वल्स टू n मायनस x1 कॉमा मायनस x2. n मायनस नाही आहे, हा n ॲक्च्युअली सेपरेट आहे. सॉरी n मायनस x1 कॉमा मायनस x2 अप टू मायनस xk-1 असं आहे. म्हणजेच आपणला ही टर्म काय दिली समेशन n मायनस समेशन 1 टू k-1 आणि xr ही टर्म. ओके, हे झालं मल्टीनॉमियल थेरम. आता इथे मीन म्हणजेच काय डिनोट करतो आपण, झालं मीन म्हणजेच एक्सपेक्टेशन ऑफ x. मीन काय आहे एक्सपेक्टेशन ऑफ x. ओके, आणि इथे हे डेरिवेशन घेतलं आहे t1 0 t2 0 tk 0 mx ऑफ हा mx ऑफ t म्हणजे मल्टीनॉमियल आहे म्हणून t1 t2 tk. याला डिफरन्शिएट करायचं आहे आणि n ह्या ज्या टर्म आहे ह्या 0 आहेत म्हणजे ही टर्म 1 होणार, ह्या सगळ्या टर्म काय होणार 1 होणार. ओके, इक्वेशन नंबर 1. सो n इंटू P1 P2 p रेस टू n-1 इंटू दिस पी आय. ही पण टर्म काय झाली 1 झाली म्हणून n इंटू पी आय. आणि ही जी टर्म असते आपली समेशन आय इज इक्वल टू 1 टू के पी आय इज इक्वल्स टू 1 ही टर्म झाली ही 1. ओके, म्हणून n पी आय हा n अँड दिस इज पी आय. ओके, मग व्हॅरियन्स अगेन इथे डेरिवेशन. ही टर्म जी आहे ही μ1 ची टर्म आहे. हे काय आहे μ1. आपण इथे काढतोय आता μ2 म्हणजे μ1 डॅश पण म्हटलं इथे μ1 डॅश मीनला. ओके, μ1 डॅश और एक्सपेक्टेशन ऑफ x. ओके, डेरिवेशन ऑफ दिस इज इक्वल्स टू दिस. हा फॉर्म्युला म्हणजे ह्याच्यासाठी डिराईव्ह करतो आपण